नमस्कार. नमस्कार. कधीकधी आयुष्यात ना काही गोष्टी किंवा नाती सोडून देणं खूप कठीण वाटतं, हो की नाही? अगदी वाटतंच. आज आपण याच विषयावर म्हणजे ह्या संकल्पनेवर आधारित काही महत्वाच्या विचारांवर बोलणार आहोत. हे विचार आहेत राणिया नेम यांच्या द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाच्या एका समीक्षेवर आधारित. अच्छा, ते वाचनवेडा नावाच्या YouTube चॅनलवर आलं होतं, बरोबर? हो, बरोबर. तर आपला उद्देश आहे की त्या स्रोतामध्ये प्रेम, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि स्वतःला पुन्हा कसं शोधायचं याबद्दल जे मुद्दे मांडलेत ते समजून घेणं. हो, आणि गंमत म्हणजे त्या स्रोतानुसार हे पुस्तक फक्त असं वरवर वाचायचं नाहीये. अच्छा. म्हणजे ते खोलवर विचार करायला लावणारं, मनात साठवून ठेवण्यासारखं आहे. त्याचा गाभा काय आहे तर आपल्या भावनांना ओळखणं, त्यांचा स्वीकार करणं आणि मग त्यातून म्हणजे त्या वेदनेतून कसं मोकळं व्हायचं ही कला शिकणं. हो, म्हणजे ती एक कला आहे. चला मग यातील काही मुख्य कल्पनांवर थोडं सविस्तर बोलूया. नक्कीच. त्या रिव्ह्यूमध्ये एक गोष्ट अशी प्रकर्षाने मांडली आहे जी मला वाटतं बऱ्याच जणांना ओळखीची वाटेल. कोणती? की आपण अनेकदा इतरांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला इतकं बदलतो की आपली खरी ओळखच कुठेतरी हरून जाते. असं होतं का? हो, अगदी. आणि स्रोत बरोबर याच मुद्द्यावर भर देतो. तिथे स्पष्ट म्हटलंय की जी व्यक्ती किंवा जे नातं तुम्हाला तुमच्या मूळ स्वभावापासून म्हणजे तुमच्या मूल्यांपासून दूर नेतंय ते खरं प्रेम नाही असं समजावं. स्वतःच्या गरजा, स्वतःच्या भावना, स्वतःची ओळख जपणं हे जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्वाचं. हो, हा त्या पुस्तकाचा एक महत्वाचा संदेश आहे असं त्या रिव्ह्यूमध्ये म्हटलंय. आणि मग जेव्हा असं नातं समजा तुटलं तेव्हा मनात अपराधीपणा येतो, एकटेपणा वाटतो. हो, त्या भावना खूप तीव्र असतात. त्याबद्दल स्रोत काय सांगतो, म्हणजे हे कसं हाताळायचं? रिव्ह्यूमध्ये यावर बरीच स्पष्टता आणली आहे. तिथे म्हटलंय की सोडून देणं म्हणजे आठवणी पुसून टाकणं किंवा विसरून जाणं नाहीये. नाही, म्हणजे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. अच्छा. मग ह्या स्वीकृतीवर आधारित जेव्हा आपण स्वतःला नात्यात असं हरवून बसतो तेव्हा स्वतःशी पुन्हा कसं जोडलं जावं याबद्दल काय मार्गदर्शन आहे स्रोतात? इथे एक खूप छान कल्पना मांडली आहे की स्वतःशी मैत्री करणं हीच खरी सुरुवात आहे. स्वतःशी मैत्री. हो, म्हणजे आपल्या आतला आवाज ऐकणं, आपल्या भावनांना, मग त्या चांगल्या असोत वाईट असोत, त्यांना जागा देणं, त्यांना समजून घेणं. स्रोतानुसार ही प्रक्रिया आपल्याला स्वतःला पुन्हा शोधायला मदत करते आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवते. हे स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे मला एका दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जाते ज्याचा उल्लेख आहे अपेक्षांचं ओझं. बरोबर, अगदी बरोबर. अनेक नाती याच ओझ्याखाली दबतात, नाही का? हो ना. रिव्ह्यू सांगतो की इतरांकडून, विशेषतः आपल्या जवळच्या व्यक्तींकडून ज्या अवास्तव अपेक्षा आपण ठेवतो तीच आपल्या दुःखाचं मोठं कारण ठरतं. अपेक्षाभंग टाळायचा असेल तर इतरांकडून अपेक्षा कमी करा आणि स्वतःच्या आत्मप्रेमावर जास्त विश्वास ठेवा. म्हणजे स्वतःवर अधिक विश्वास. हो, स्वतःच्या आंतरिक शक्तीवर, असं सुचवलंय त्या रिव्ह्यूमध्ये, मानसिक शांततेसाठी. आणि क्षमेबद्दलचा दृष्टिकोन पण वेगळा आहे. अनेकदा कसं वाटतं की माफ करणं म्हणजे आपण काहीतरी सोडून देतोय किंवा तो दुर्बलपणा आहे, पण स्रोतातला विचार वेगळा आहे. हो, नक्कीच. स्रोत क्षमेला दुर्बलता मानतच नाही, उलट ती सर्वात मोठी ताकद आहे असं म्हणतो. ताकद कशी? म्हणजे त्या रिव्ह्यूनुसार जेव्हा आपण दुसऱ्याला किंवा अगदी स्वतःला माफ करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीवर उपकार करत नाही. अच्छा. तर आपण स्वतःलाच त्या नकारात्मक भावनांच्या म्हणजे राग, द्वेष यांच्या बंधनातून मुक्त करतो. म्हणजे ही स्वतःसाठी केलेली गोष्ट आहे. अगदी स्वतःच्या मानसिक शांततेसाठी केलेली गुंतवणूक आहे ती. तर मग या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वीकार, स्वतःशी मैत्री, अपेक्षांचं व्यवस्थापन, क्षमा या सगळ्यांना एकत्र आणल्यावर सोडून देण्याची कला म्हणजे नेमकं काय हे कसं स्पष्ट होतं? स्रोतानुसार ही खऱ्या अर्थाने एक कला आहे. कला. हो, वेदना, नकारात्मकता आणि ज्या गोष्टी आपल्याला मानसिक त्रास देतात त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची क्षमता. जे नातं, जी परिस्थिती किंवा जी आठवण आपल्याला सतत मागे खेचते आहे, आपली मानसिक शांती हिरावून घेते आहे, तिला सोडून देण्याचा निर्णय घेणं. हा कमकुवतपणा नाहीये? अजिबात नाही. उलट ती स्वतःच्या भावनिक आरोग्याची काळजी घेण्याची आणि पुढे जाण्याची निवड करण्याची ताकद आहे, असा हा रिव्ह्यू सांगतो. तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की सोडून देणं ही काही अशी हतबल होऊन करायची गोष्ट नाहीये. नाहीच. तर ती एक सक्रिय, आपल्याला सशक्त करणारी प्रक्रिया आहे, ज्यात स्वीकार आहे, स्वतःबद्दल सहानुभूती आहे आणि माफ करण्याची ताकदही आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे.
कोणता? की जर आपण सोडून देण्याला कमजोरी किंवा अपयश असं न पाहता स्वतःच्या भावनिक वाढीसाठी आवश्यक असलेली एक ताकद म्हणून पाहिलं, हं. तर आपल्या नातेसंबंधांकडे आणि स्वतःकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती आणि कसा बदलू शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.